संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेल्या भंडारा गोराडा आणि भामचंद्र डोंगराचा सुरू असलेला विध्वंस रोखण्यासाठी वारकरी संप्रदाय आता आंदोलनाच्या पावित्र्यात आलाय। येत्या 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर वारकरी संप्रदायाच्या वतीनं बेमुदत निर्णायक आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज माहिती देण्यात आली। देहू इथल्या संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची भंडारा घोराडा आणि भामचंद्र डोंगर ही तपोभूमी म्हणून ओळखली जाते। या पवित्र स्थळांना महाराष्ट्र शासनानं सन 2011 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे। मात्र असं असतानाही विविध कारणांच्या नावाखाली या डोंगराची खुदाई आणि विध्वंस सुरू असल्याचा आरोप वारकरी संप्रदायाने केलाय। न्याय अधिसूचना प्रलंबित ठेवून शासनातील काही घटक आणि स्वार्थी लोकांकडून डोंगराची तोडफोड सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। या भामचंद्र डोंगराचा विध्वंस थांबवण्यासाठी वारकरी संप्रदाय आता निर्णायक आंदोलनाच्या पवित्र्यात आलाय। दिनांक 6 मार्च रोजी भामचंद्र डोंगराची प्रदक्षिणा करून वारकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत। 10 मार्च पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत गाथा पारायण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। या आंदोलनात दररोज एका वारकरी संप्रदायाला पारायणाची संधी दिली जाणार आहे। आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेता वारकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धती आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन मधुसूदन महाराज यांनी केलंय। या संदर्भातील पत्रकार परिषदेला आदित्य जमदाडे, दत्ता महाराज मुसळे आणि महादेव उर्फ बंडा यादव महाराज उपस्थित होते।